कोल्हापुरातील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलं होतं। यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचं आवाहन केलं होतं। त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावानं मोठ्या प्रमाणात दगडफेक जाळपोळ केली। यामध्ये अनेक घरं आणि वाहनांचं नुकसान झालंय। यावरूनच खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं। त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपती हे विशाळगडाच्या पाहणीसाठी निघाले। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जातोय तिथं आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे, तो काही प्रश्न नाही आहे। कारण मी कालच सांगितलं आहे की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे आणि ही सर्वांचीच आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथं जातोय। शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे, यात काही प्रश्न नाही आहे आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार। प्रशासन फेवर आहे हे मी कालच सांगितलंय, कारण ही ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा काल, तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती। सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे। त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहे। आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशानं त्यांनी काढलं आहे आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं, दुजाभाव न करता काही, तर हे चांगलंच आहे।